आनाजी आता पाऊस बरसणार असं वाटतं जी. काही महत्त्वाचं काम होतं का? गडावर जायची सर्व सिद्धता झाली आहे. आश्चर्यचकित होऊन राजा म्हणाला, मेने पालख्या सर्व तयार आहेत. कोणी सांगितलं आम्ही गडावर जाणार म्हणून? राजांनी विचारलं. धाकट्या राणीसाहेबांनी पहाटेच हुकूम दिले. राजांचा संताप वाढला. त्यांनी अनाजींना आज्ञा केली. पुतळाबाईंना बोलावणे पाठवलं. पुतळाबाई महालात आल्या. राजे त्यांच्याकडे पाहत होते. पुतळाबाईंची नजर पायांकडे वळली होती. आम्ही गडावर जाणार म्हणून कळवलं जी. कारण पुतळाबाई काही बोलले नाहीत. राजांचा संताप उफाळला. सांगा राणीसाहेब, कुणाला विचारून हा निर्णय घेतला? आणि पुतळाबाईंची नजर वर झाली. डोळ्यात भीती सामावली पण आवाज स्थिर होता. या घरात आल्यापासून कधीच कसला निर्णय आम्ही केला नाही. नाईलाजाने हा करावा लागला. कारण आपला राज्याभिषेक झाला. सारा पसारा तसाच गडावर आहे. कुणाची बोलायची हिंमत नाही. राज खिन्नपणे हसले. उपवास उफाळला. म्हणून मासाहेबांची जागा घेता वाटतं. एक असह्य वेदना पुतळाबाईंच्या चेहऱ्यावर म्हटली आणि दुसऱ्या क्षणी तिचे रूपांतर क्रोधात झाले. त्यांची जागा कोणीच घेणार नाही. मासाहेब गेल्या त्या आता पृथ्वी तलाव आवरणार कधीच नाहीत. राणीसाहेब, खरं तेच सांगते, पण तुमच्या ते ध्यानी येत नाही. इथं कितीही दिवस राहील तरी मासाहेब का दिसणार आहे? एका संसाराचे धनी असता तर काहीच बोलले नसते. पण लाखाचं धनी पण आपल्या माथी. आपल्या आई गेले म्हणून बस करा. राणीसाहेब, राजा म्हणाले, ते पुरे थकले. डोळ्यात अश्रू गोळा झाले आणि आमच्या मासाहेब गेले. ते आम्हाला आता दिसणार नाही. आम्ही पोरके झालो, एकटे पडलो, हे आम्ही समजून घ्यायला हवं. अनाजींना सांगा आम्ही येतो. पुतळाबाई महालाबाहेर गेले. राजा बाहेर आले तेव्हा मेने पुढे गेले होते. पावसाचा जोर थोडा वाढला होता. अनाजी म्हणाले, पाऊस जरा कमी झाला की मग? राजा हसले. त्या अनाजींच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, अनाजी, पावसाची भीती कसली? खूप भिजायचं आहे. चला, आम्हाला लवकर गडावर पोचायचं आहे. राजा पालखीत बसलं आणि भुई झपझप झपझप चालू लागलं आणि समोरचा रायगड मात्र पावसात धुरकट दिसत होता. आणि मासाहेब जिजाऊ नावाचं पर्व मात्र इथेच संपलं. ज्या छत्रपती शिवरायांना तेजस्वी आणि खऱ्या अर्थाने राज्याभिषेक एक अनभिज्ञ राजा झालेलं बघितलं त्या माऊलीने, त्या माऊलीचे डोळे मात्र कायमचे विसावले रायगडच्या पायथ्याशी. जेव्हा जेव्हा रायगडला जातात तेव्हा तेव्हा मात्र त्या मासाहेब जिजाऊंच्या चरणी मात्र नतमस्तक व्हा. तेव्हा कळेल मात्र नेमकं ह्या माऊलीने स्वराज्य नेमकं कसं उभं केलं. कधीतरी इतिहासाची पानं उलटून बघितली पाहिजे. कधीतरी आपले छत्रपती शिवराय जाणून घेतले पाहिजे. जेव्हा जेव्हा चित्रपट येतील तेव्हा तेव्हा निदान आपले 2-3 घंटे वेळ काढून ते चित्रपट मात्र बघितले पाहिजे. तेव्हा कुठेतरी मात्र छत्रपती शिवरायांना आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची नेमा एक छोटीशी एक खऱ्या अर्थाने एक आदरांजलीच म्हणावं लागेल छत्रपती शिवरायांना. आणि छत्रपती शिवरायांचं कार्याचं मनन केलं पाहिजे. ज्या पद्धतीने श्रीराम प्रभूंचं रामायण, श्रीकृष्ण भगवंताचं महाभारत, ज्या पद्धतीने मात्र आपण ऐकतो का, छोटंसं का होईना पुण्यपत्रात पडलं पाहिजे भगवंताचं नामस्मरण. मग त्याच पद्धतीने हे शिवभारत देखील मात्र खऱ्या अर्थाने आपण आयुष्यात एकदा तरी संपूर्ण नजरे करून घातलं पाहिजे. त्या रायगडावरती, त्या शिवनेरीवरती किंवा एखाद्या का होईना गडकोटावरती आयुष्यात एकदा तरी गेलंच पाहिजे. कारण तिथं शिवभारत घडला. आपल्या छत्रपती शिवरायाने रक्त सांडलं. ते फक्त आणि फक्त आम्हा तुम्हासाठी नाही, सर्वांसाठीच मात्र त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मात्र पणास लावलं. तर छत्रपती शिवरायांना मात्र चरणी वंदन करतो आणि मासाहेब जिजाऊंच्या चरणी वंदन करून जेवढं होईल तेवढं मात्र वेळात वेळ काढून छत्रपती शिवरायांचं पुस्तकं वाचा, नाही वाचता आले ऐका, कधीतरी गडकोटावरती जा. एवढंच फक्त सांगतो. जय भवानी, जय शिवराय. रायगडावरती राज्याभिषेकाचा उत्सव काही दिवस चालला असता, पण जिजाऊ साहेबांच्या मृत्यूने त्यावरती
विरजण पडलं. उत्साहाने भरलेला गड शोकामध्ये उडून गेला. सारा राजांना भेटत होते. जड मनाने राजांचा निरोप घेत होते. गडावर उभारलेले डेरे, कनाती, चांदण्या पावसाच्या भीतीने उतरल्या गेल्या होत्या. त्यामुळे गडाचे वातावरण जास्तच भाकास वाटत होतं. राजांनी आपल्या दुःखाला आवर घालून कारभारात लक्ष घातलं, पण त्यांचं मन मात्र त्यात रमत नव्हतं. चेहऱ्यावरची दुःखाची छाया कमी होत नव्हती. राजा पुष्कळ आवर बनले होते. थकलेले दिसत होते. नेहमी ते आपल्या महाली बसून राहिलेले दिसत. मनात आले तर जगदीश्वर प्रसादाकडे फिरायला जात. 2 प्रहरी राजांना झोप येईना. आकाश ढगांनी भरलो तरी पाऊस नव्हता. राजाने तोंडावर गार पाण्याचा शिडकाव मारून घेतला. अरे कोण आहे रे तिकडं? मनोहरी आता म्हणून थोरल्या राणीसाहेब कुठं आहे? 7 मानत आहे. झोपल्यात जी नाही. बाळराजांना बरं नाही. त्यामुळे काय होते बाळराजांना? थोडा ताप आला. आम्ही तिकडं येतो म्हणून वर्दी द्यायची. राजा महालाबाहेर आलं. समोरचा चौक नजरेत आला. राजांनी तुला तिथेच झाली होती. तुलेला जाताना जिजाऊसाहेबांनी राजांना तीट लावली होती. राजांनी तो विचार धडकला. चौकाकडे न पाहता 7 महालाकडे वळले. गंगासागराच्या मनोऱ्याजवळ येतात त्यांचं पाय थबकलं. नकळत गंगासागराच्या मनोऱ्यात शिरले. गार वारा वाहत होता आणि गंगासागराच्या निळ्या भोर पाण्यावर तरंग उठत होते. समोर टकमकटक नजर येत होतं. 2 प्रहरची एक निराळी शांतता गडावर पसरली होती. पावसाळ्या हवेने धुरकट बनलेले सृष्टीचे रूप राजा निहाळीत होते. त्यांची नजर फिरता फिरता शेजारच्या दुसऱ्या माळ्यावर स्थिर झाली आणि मनोहराच्या 3ऱ्या मजल्यावर पुतळाबाई बसल्या होत्या. एकाग्र चित्ताने त्या गंगासागराकडे पाहत होत्या. ढळलेल्या पत्राचेही त्यांना भान नव्हतं. शेजारच्या माळ्यावर राजा उभे आहेत हे पाहत आहे याचेही त्यांना भान नव्हतं. पुतळाबाईंना हाक मारा असं राजांना वाटलं, पण दुसऱ्या क्षणी त्यांनी तो भेद बदलला. हाक न मारता राजा तसेच माघारी वळले. सोयराबाई आपल्या महाली बसल्या होत्या. जवळ बाळ राजाराम होते. मनोहरी उभी होती. राजांना पाहून राजारामांच्या चेहऱ्यावर हसून म्हटलं. राजारामांजवळ बसत राजांनी विचारलं, बाळराजा तब्येत कशी आहे? चांगली आहे आबासाहेब. नाक ओढीत रामराजे म्हणाले. पण आईसाहेब आम्हाला अंथरुणाखाली उतरू देत नाहीत. तर अंगात ताप आहे, सर्दी झाली आणि निघाली फिरायला. पावसाळा सुरू झाला ना, हवा बदलली त्यामुळे थोडा त्रास. वैद्यराज म्हणाले. पावसात भिजल्यामुळे बाळराजा आजारी पडले. केव्हा भिजले? 5 चढून गडावर आलो तेव्हा. दीर्घ निश्वास सोडून राजा म्हणाला, तेव्हा पाऊस होता खरा? राजारामांनी राजांना विचारलं. दादा महाराज का आले नाही? खरंच आमच्याही मुजऱ्याला आले नाही. गडावर असते तर आले असते, सोयराबाई म्हणाल्या. मग कुठे गेले परत संभाजीराजे? काय रात्री पाचाडले गेले असं ऐकलं आम्ही. ते बरं, कदाचित आपल्यासारखीच त्यांनाही मासाहेबांची आठवण. राणीसाहेब जे सांगा ते स्पष्ट सांगा. त्यासाठी नसते आठवणी कशाला काढतात? संभाजीराजे कदाचित गडाखाली शिकारीला उतरले असते. शिकारीचा त्यांना नाद आहे. हो, आणि तो आता वाढला आहे. जनावरांच्या शिकारीपेक्षा माणसांच्या शिकारीचा नाद सुरू झाला. काय सांगतात? स्वारींनी चौकशी करावी. राज्याभिषेकाच्या वेळी गडावर आलेल्या काही कलावंतिनींना युवराजांनी पाशाला ठेवून घेतलाय आणि गाणं बजावणं करण्यासाठी ते गड उतरतात. हे माहीत असून स्वस्त का बसलात? आम्ही कोण सांगणार? ते का आता लहान आहेत? राजा खिन्नपणे असले. युवराजांना गाण्याचा शौक आहे. तरुण आहे, वय आहे. गेले असतील गाणं ऐकायला. त्यांना जबाबदारी करते. आपण जसे राजाच्या महाराणी तसे तेही युवराज आहेत. आणि त्या बोलाने सोयराबाई थक्क झाल्या. राजांच्याकडून त्यांनी या बोलण्याची अपेक्षा केली नव्हती. त्यांचा संताप भडकला. यासाठी काही सांगू नये असं वाटतं. राणीसाहेब, सांगण्यापेक्षा माणसांना करावं तो आपला अधिकार आहे. हो माहीत आहे, पण तो माझा नाही. मग कोणाचा? यांच्या सांगण्यावर आपलं उठणं बसणं होतं, त्या धाकट्या राणीसाहेबांचं. पुतळाबद्दल का बोलता? त्यांचं नाव उगा कशाला घेता? खोटी अदावत घ्यायची सवय नाही मला. तेवढी सत्ता नसती तर भर पावसाळा गड चढायला लावायची त्यांची हिंमत झाली नसती आणि बाळराजे भिजले नसते. सोयराबाईंनी मला ते मळमळ उकून टाकली. सारा प्रकार राजांच्या ध्यानी आला. भीतीने गर्भगळी झाले. राजाराम तसेच पडून होते. राजाने त्यांच्या केशावरून हात फिरवला. राजा उठत म्हणाले, आम्हाला समजून घेणारं कोणी भेटेल असं वाटत नाही. राजा सावकाश महालाबाहेर गेले. पालखी दरवाजापासून मेन दरवाजापर्यंतचा सोपा मोकळा होता. राजांची पावले नकळत मेन दरवाजाकडे वळली आणि मेन दरवाजाच्या पायऱ्यावरून राजा डाव्या बाजूच्या पठारावर आले. गार वारा अंगाला झोंबत होता. राजे त्या पठारावरून चालत होते. राजांना जागा फार आवडे. राणीवासा मोकळ्यावर यावा, वावराला सुरक्षित जागा असावी म्हणून 7 मालाला लागूनच हे पठार राखले होते. खोल तुटलेल्या कड्याखालचा अमलूक राजा नक्कीच होते.
त्यांची नजर पाचाडच्या वाड्यावर स्थिरावली. साऱ्या आठवणी उफळून वर आल्या. एकटक नजरेने राजे ते वाडा पाहत होते. राजाने एकदम वळून मागे पाहिले. पुतळाबाई राजांच्या दिशेने येत होत्या. त्यांना पाहताच राजांच्या चेहऱ्यावर हास्य म्हटलं. पुतळाबाई नजीक आल्या. किती गार वारा सुटलाय, पाऊस येईन. कोणी सांगितलं आम्ही इथे यावं म्हणून? आम्हाला कळतं हे मात्र खोटं, राजा हसू म्हणाले. गंगासागराच्या उन्हाळ्यात तुम्ही बसला होता, अगदी विचारात घडलात. कोणी सांगितलं? पुतळाबाईंनी विचारलं. आम्ही शेजारच्या बुरुजावर होतो, पण आपलं लक्ष केलं नाही. मग हक्का नाही मारलीत, विनाकारण समाधीभंग झाला असता. गार प्रबळ वाऱ्यामुळे वस्त्र आवरणे कठीण जात होते. केसांच्या बटा वाऱ्यावर हिलकावे घेत होत्या. पदर आणि वस्त्र सावण्यात पुतळाबाई गुंतल्या होत्या. राजा त्यांच्याकडे पाहून हसत होते. राजांचं हसणं वाऱ्याने इसकटलेले केस पाहून पुतळाबाईंना हसू आलं व राजे म्हणाले, पुतळा एवढा कसला विचार करीत बसली होती? कसला नाही. राजा जवळ गेलं. पुतळाबाईंची नजर उंचावली. पुतळा, आमचा राज्याभिषेक झाला, वैभवाची मध्यान्ह आम्ही गाठली. अशा वेळी कसली चिंता तर मला वाटत होती. काय नाही, सहज बसले होते. पुतळा, आम्हाला फसवतेस. दुर्दैवाने तेवढे अजान आम्ही राहिलो नाही. सांगण्यासारखं नसेल तर सांगू नका, आमचा आग्रह नाही. आणि त्या बोलाने पुतळाबाई कळवळल्या. दुसऱ्या क्षणी बोलून गेल्या. सांगितलं तर इकडून असं होईन. आम्ही बायकांची जात शुभापेक्षा अशुभाच्याच भीतीनं अधिक वाटते. कसली भीती? आपला राज्याभिषेक पाहिला डोळे निवले, पण काय उगीच मनात आलं. सूर्य डोक्यावर आला. आता पुढं काय? उगीच मनाला हुरवू लागले. ती हुरवू काढून टाका. ऋणानुबंध असला की असं होतं, हाच विचार आमच्याही मनात येऊन गेला. सृष्टीला जो नियम तोच मानवला आहे. माणूस का ती वेगळं आहे? मध्यान्ह काळ झाल्यावर अस्तकालाची वाटचाल करावी लागते. हे का सूर्याला माहीत नाही? भरतीनंतर सागराला उठी येते. हे का सागराला कळत नाही? आणि पौर्णिमेच्या चंद्राला का भविष्याची जाणीव असते? म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. सागराच्या भरतीचा वेग मंदावत नाही ना. चंद्राला पौर्णिमेच्या रूपाची भीती वाटते. जीवनाचा ओघ खंडित होत नाही, याचाच का पुरावा आहे? हे जीवनचक्र असंच चालायचं. जो नियम सृष्टी पाळते त्याची जीवानं चिंता कशाला करावी? हो, पावसाची तरी करावी ना. राजांनी मागं पाहिलं. पाऊस पुढे सरकत होता. राजांनी पावलं उचलली. मग पावसाने गाठलं. दोघं विजयत बालेकिल्ल्याकडे येत होते आणि पावसाच्या थेंबाने सारं अंग मोहरत होतं. त्याच वेळी राजांचं लक्ष मेन दरवाज्यातून छत्र घेऊन धावत येणाऱ्या सेवकांकडे गेलं. राजानं पाहिलं, छत्रपती झालो ना, पावसात भिजायला सुद्धा आम्हाला मोकळी नाही. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवराय रायगडावरती वारू लागले. परंतु सोयराबाई साहेब संभाजीराजांबद्दल मात्र गरळ ओकवू लागले. का कलावंतिनींकडे मात्र संभाजीराजे जाऊ लागले.